हे बघा आता आपण ना हिरवे अखंड मुगाचे धिरडे करणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला 5-6 तास भिजत घालायची. मग ते स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे ते, आणि मग पाणी टाकून 5-6 तास भिजत ठेवायचे. आणि एकदम म्हणजे असं स्वच्छ धुवून घ्यायची बरं का. त्यांना हे असते ना माती धूळ अशी बसलेली असते. नितळ पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत स्वच्छ धुवून घ्यायचे. 3-4 पाण्याने. हो, 3-4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे. आता आपण हे 4-5 तास मूग भिजवून घेतले. हो, हो, मूग हो, अखंड, हरभऱ्याची डाळ आणि म्हणजे तांदूळ. हां, आपले पोह्याचे चमचे ना 2-3च चमचे फक्त हरभऱ्याची डाळ आहे आणि अर्धी वाटी तांदूळ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे बाइंडिंग चांगलं येतं ना मग त्या डोस्याला. अच्छा. आणि मुगाची डाळ टाकली तरी चालते, म्हणजे बारीक चिकन येऊन जातं असं. आणि नुसते हिरवे मूग घेतले तर नाही, पण बाइंडिंगसाठी थोडेसे तांदूळ टाकावं. अजून हो थोडंसं हो हो हे टाकावं. हो किंवा- कुरकुरीतपणा पण एक चांगली येऊन जातं तसं. आता आपण त्याला काय करणार आहे, ग्राइंड करून घेणार. हो, आता हे ना दळून घ्यायचे आता हे, आणि चांगले चिकन असे दळून घ्यायचे, खूप असे जाडसर नाही दळायचे याला. हो, आणि आता हे दोन्ही एकत्र केलं तर चालतं, किंवा हे असं वेगळं दळलं आपण एकत्रच दळून टाकणार आहे तरी चालतं. पण आता हे दळतानाच मम्मी काय करते, नंतर टाकण्यापेक्षा हे बघ, आता हे बघ आपण वाटतानाच आहे ना 7-8 हिरव्या मिरच्या, लसूण, जिरे, हिंग, कोथिंबीर, आलं आणि मीठ हे सगळं टाकून घेणार आहे आपण त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्या पिठाला एक सारखं छान हे होतं. आपण नंतर वेगवेगळं मिक्स केलं ना त्यापेक्षा हे एकत्र टाकलेलं सगळ्यात उत्तम असं. म्हणजे ते दळतानाच टाकलं. दळतानाच हो, एक सारखं. हो 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 हो, दळून घेऊ. आणि याच्यात थोडंसं पाणी आलं तरी चालतं, काही खूप काही नितरून घेण्याची गरज नाही आहे, कारण आपल्याला पाणी लागतंच. पण आता हे ना मी भिजत टाकायच्या आधी मी 2-3 पाण्याने धुतलं, आणि आत्ता पण 2 पाण्याने धुवून घेतलं, म्हणून असं नितळ पाणी दिसतं. मग हे बघ, याच्यामध्ये असं हे जिरं, हिंग, लसूण, आलं, पण मिरचीचे काय करायचे असे थोडेसे 2-2 तुकडे केले तरी चालतात. हां, म्हणजे एकदम बारीक होऊन जातं. मग मिरची, कोथिंबीर आणि हे मीठ. आता हे सगळं याच्यात टाकून दिलं ना, त्याचे याच्यात आपल्याला पेस्ट करायची. पण आता पाणी टाकायची गरज नाही, लगेच नाही टाकायची. आधी 1-2 गरके करून घ्यायचे मिक्सरमध्ये, आणि नंतर मग पाणी टाकायचं. आता हे बघ, आता थोडंसं आपण वाटून घेतलं ना, मग याच्यामध्ये थोडं पाणी टाकून वाटून घ्यायचं. आता बघ, अजून जे उरलेले आहेत ना ते पण मूग आपण दळून घेऊ, अशाच पद्धतीने दळून घेऊ. हे बघ, आता हे बघ, हे असं याचं बॅटर तयार आहे आता. आणि आता हे असं फ्रीजमध्ये 2-3 दिवस पण छान राहते. हे बॅटर तयार केलं ना तर आपण तवा ठेवला, आणि त्याला अगदी ह्या ब्रशने थोडंसं तेल लावून घ्यायचं. हे असं करून ठेवल्यानंतर पण हो, आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा. हो रात्री करून हो आणि सकाळी ठेवलं फ्रेश. हो हो, मुलांना डब्याला आणि संध्याकाळचं आपलं सकाळचं हेवी जेवण, संध्याकाळी जेवणाला, नाश्त्याला, सगळ्याला हे कामं पडत आहे. निघत असेल तर असं कडा काढून घ्यायच्या, आणि मग असं हे करायचं. आणि याला जर आपण तूप लावलं वरून ते खूपच छान. हो, तूपच लावायचं ना. म्हणजे हो हो तूप टाकताय थोडंसं. हो,
लहान तुपाने नरम होऊन जातो, लहान मुलं छान खातात. लहान मुलांसाठी असं तुपाचं द्यायचं. छान बनलं त्याने, चिटकलं वगैरे अजिबात नाही, अजिबात नाही. आता हे बघ, हे दही बरोबर खायचं आणि लहान मुलांना सॉस बरोबर पण आवडतं आणि लोणच्या बरोबर बी खाल्लं जातं. शेंगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी. हे बघ, आता आपण प्लेन केलं ना, आता हे ते बॅटर आहे ना, त्याच्यामध्ये बघ मी हे गाजर किसलं, बीट किसलं, काकडी किसली, कोथिंबीर आणि कांदा पण. हो, आता हे बघ, आता आपण याच्यात मिक्स करून घेऊया, म्हणजे जास्त फायबर आणि ते आपलं सगळं जातं. मग हे बघ, हे भाज्या टाकल्या ना तर थोडंसं घट्ट होऊन जातं. मग याच्यात थोडंसं पाणी टाकलं तरी पण चालतं. मग आणि तर याच्याने फक्त थोडासा जाडसर होतो, एवढंच होतं, पण चवीला खूप छान लागतो. हो हो. व्हेजिटेबल डोसा झाला. हो 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 हो, सगळं याच्यामध्ये मिक्स केलं ना. आणि हिरवी मिरची, लसूण आपण आधीच टाकलेलं होतं, त्याच्यामुळे हो, दळतानाच टाकून दिलेलं होतं. याचा रंग बघ, हा बघ जरा वेगळाच आला बघ. तो लाल गाजराचा, बीटचा कलर याच्यात उतरला ना, तर त्याच्यामुळं याचा कलर वेगळा आला थोडासा. थोडंसं वरून टाकलं बीट तरी पण छान. हो हो हो, वरून टाकलं आणि आपण तर मिक्स केलेलंच असतं, त्याच्यामुळे तो दिसतंच ते. तर मैत्रिणींनो, असा हा अत्यंत पौष्टिक असा हिरव्या मुगाचा डोसा बनून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका.